आणि रावणाच्या सभेमध्ये आहे वैराग्य. आपल्याकडे वैराग्य असू शकत नाही महाराज. आपलं वैराग्य महाराज एका मिनिटात येतं तर एका क्षणाच्या आत ते निघून जातं. असं काय आपलं वैराग्य. एका म्हाताऱ्याला पेन्शन होती 80,000 रुपये. किती? 80 म्हणजे जवळजवळ लाख रुपये पेन्शन म्हाताऱ्याला. चैत्राचं ऊन म्हातारा नदीच्या मेरेला पाणी देत होतं आणि पाणी देऊन झालं दुपारी 12 वाजता त्यांनी नांगर झोपला. कुठं? घरात. नांगर कुठं झोपलं? आमच्या इकडे शेतात. नांगर शेतात झोपला आणि नांगर झोपल्याच्या नंतर महाराज ते वळवता वळवता फाळ त्याच्या पायाला लागला. कोणाच्या? म्हाताऱ्याच्या. रक्त निघालं. बिचाऱ्यांनी कशी कशी बैल सोडली, ती सावलीला बांधली. घरी गेला. घरी जाऊन पाहतो तर महाराज 4 पोरं 4 कोपऱ्यामध्ये 4 मोबाईल, ज्याचा त्याचा हेडफोन, ज्याच्या त्याच्या कानात गुणाची भिंतीला टांगड्यावरती करून बसली होती. जसं हे म्हाताऱ्यांनी चित्र विचित्र पाहिलं. म्हाताऱ्यांनी गेले आसाराम बाबा पंचपदी चालू केली. कुठं? घरात. वरडायला लागलं म्हातारं. जसं महाराज आलं 40 पोरांनी हेडफोन बाजूला टाकून दिला. म्हणजे बाबा काय झालं काय झालं? अरे काय झालं काय विचारता मूर्खांनो. आज तुम्हाला रुपये कमवायची अक्कल नाही. लोकांची पोरं जाऊन बघा किती कमवतात. त्यांची ते हे करतात, त्यांची ते खातात, त्यांच्या ते पाया उभे. आज तुमच्या मोबाईलला बॅलेन्स जरी टाकायचं म्हटलं तरी कोणाला टाकायला होते? मला टाकायला होते. अरे कार्ट्यावर तुमचं डोळं उघडतील तरी कवा. बारका हुशार होता तो म्हणला तुझं झाकलं आमचं. म्हातारं म्हटलं माझी पेन्शन खातो, माझी डोळं टाकायची वाट पाहतो. वैताग सांगायचंय मला वैराग. म्हातारं म्हणला चाललो घर सोडून. जसं महाराज घर सोडून चाललो म्हटलं त्यांनी बॅग भरायची घेतली. पण दत्ता भाऊ बॅग भरत असताना महाराज त्यांनी बँकेची पुस्तकं घरी टाकत्या बॅगेत टाकली. बँकेची पुस्तकं बॅगेत टाकल्याच्या नंतर पोरांनी विचार केला याची लाख रुपये पेन्शन पाहून याला प्लीज सांभाळी. तसं तर त्याला मीच आणणार होतं सांभाळायला, कारण लाख रुपये पेन्शन होती महाराज. महाराज 4ही पोरांनी त्याचं 2 पाय धरले. त्याला विनंती केली बाबा जाऊ नका, परत आम्ही असं वागणार नाही, तुमच्या रुपयाला हात लावणार नाही. आता आमचं आम्ही कमवू, आमचं आम्ही खाऊ, तुझ्या रुपयाला रे हात लावायचं नाही, तू कुठं जाऊ नको. आता महाराज 4 पोरांनी याचं 2 पाय धरलं. तसं म्हाताऱ्याला काय चढलं? अवसान आलं त्याला. त्यामुळं भांडणं जर झाली ना कधी गडी धरायचा ढिला करायचा. ढिला ते काही करीत नाही महाराज. धरलं का मग ती मस्ती देतो कोण? म्हातारं. जसं महाराज त्याच्या लोकांनी त्याचं पाय धरलं तसं म्हातारं मस्तीत आलं. आणि मस्तीत आल्याच्या नंतर महाराज बारकं पोरगं खरंच हुशार होतं. तो म्हटला यानं जरी गाडी चालू केली असली तरी घेर टाकायचं याच्या हातात. घेर कोणत्या हातात आहे? मला तर अजून घेरच नाही. त्यामुळे घेर कोणत्या हातात आहे मी तुम्हाला विचारतो. बारक्याला माहीत होतं. मग बारकं महाराज पुढच्या दारानं मागच्या पडीकडे गेलं. तिथं म्हातारी भाकरी ताबीत होती. तो म्हटला आई आई उठ 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 चल 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 म्हातारं चाललंय घर सोडून, म्हातारं चाललंय घर सोडून. आता मी तर बसलेल्यापैकी मला तुम्हाला विचारायचंय, तुम्हाला असं वाटतं ना म्हातारीचं लय आपलं प्रेम आहे, त्या म्हातारीचा पहिला शब्द काय होता मी सांगू काय? सांगू? ती म्हातारी म्हटली तुम्हाला कोणी रे त्याच्या शेपटाव पाहिजे बघा बा आता आपलं काय. असं म्हटल्याच्या नंतर महाराज ती म्हातारी म्हटली तुम्हाला माहित नाही तिच्यापाशी ना मी म्हणून राहिले कांच्याबाईचं एवढाच सांगितलं. तिच्यापाशी मी म्हणून राहिले आंसाराम बाबा मी तर असं म्हणतो त्यांनी म्हणून तुम्हाला सांभाळ. त्यांनी चाकणला जागा घेऊन त्यांनी 2 मजली इमारत बांधली असती. पण तुमच्यामुळं तो दैत्री झाला. आता सांगायचं काय. म्हातारं महाराज घर सोडून चाललं. ती म्हटली चल. कसं म्हातारं घर सोडून जाते बघते ना. महाराज पिठाचे हात धुतले, डोक्यावरचा पदर कमरेला खावला. म्हातारी पुढच्या दाराकडे आली. म्हाताऱ्याचं 2 डोळं आणि म्हातारीचं 2 डोळं अशी नजरेला नजर भिडली. आंसाराम बाबा म्हातारं 50% गार झालं. किती टक्के? 50%. आणि मग म्हातारीनं टोच वाजायला सुरुवात केली. शोभतं का ह्या वयात? अहो लोक काय म्हणतील. हा पोरं बोलली असली ती काय लोकांची आहेत का? लोकांना पोरं म्हणून पोरं होती नाही. आपल्याला इनमिन 4च झाल्या. इनमिन 3च आल्या. एखादं वाढवलं का आता करायचं. इनमिन 4च झाल्या. हा लोकांना पोरं म्हणून
म्हणून पोरं होती नाही. अहो आपल्या जाताना आपली जीभ चावली तर कुणी दात पाडीत असतं का? हा, लोकांना पोरं म्हणून पोरं होती नाही. ही काय आपण काही MID शिकून उचलून आणतात हा? असं म्हणल्याच्या नंतर म्हातारा मला म्हातारे तो कायला गडबड केली. मी आपली गंमत करीत होतो. पुढं काय तू लगेच आली, घेतली बॅग, गेलं म्हातारं घरामध्ये. आता हे वैराग्य सांगा ना मला, वैराग्य का? हा आपला वैताग आहे. हा काय वैताग आहे. म्हणून महाराज ज्ञान जर आपल्याला मिळवायचं असेल, महाराज म्हणले मी ज्ञान ही साधना सांगू शकतो तुम्हाला, पण ज्ञान ही साधना जर सांगायची असेल तर अगोदर तुमच्याकडे वैराग्य असलं पाहिजे ना. मी तर असं म्हणेल एखाद्याकडे ज्ञानही असेल, एखाद्याकडे वैराग्य सुद्धा असू शकतं, पण महाराज ज्ञान आणि वैराग्य जरी असलं तरी अहंकार जर त्याला झाला तर वैराग्याची सुद्धा वाट लावतो आणि ज्ञानाची सुद्धा वाट लागली जाते. अहंकार जर झाला तर ती ज्ञानाची कापुराची वाती अशी समाप्ती करून टाकतो. कोण?